मीरा भाईंदर परिसरात लेडी डॉन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलशन तासे पटेल यांच्या कुटुंबावर त्यांच्या सुनेने अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. सायली शैलेश सुर्वे, सध्या नाव अलिजा आतिफ तासे, वय 29, यांनी पती, सासू व इतरांविरुद्ध जबरदस्तीने धर्मांतर, शारीरिक मारहाण, गर्भपातास कारणीभूत ठरणारी हिंसा आणि मानसिक छळाचे आरोप करत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी पती आतिफ आरिफ तासे, सासू गुलशन तासे आणि आरिफ तासे याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता BNS अंतर्गत विविध गंभीर कलमानुसार गुन्हा नोंदवला असून तपास सुरू आहे. तक्रारीनुसार सायली सुर्वे या 2012 साली शिक्षणासाठी मुंबईत असताना त्यांची ओळख आतिफ तासे याच्याशी झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. 25 सप्टेंबर 2016 ला त्या घरातून निघून मीरा रोड येथे आल्या. त्यानंतर मुस्लिम धर्म स्वीकारल्याशिवाय विवाह होणार नाही असा दबाव टाकून त्यांचे जबरदस्तीने धर्मांतर करण्यात आले आणि 26 सप्टेंबर 2016 ला मुंब्रा येथे निकाह लावण्यात आला असा आरोप आहे. 1 वर्षानंतर विवाहाची कायदेशीर नोंदणी करण्यात आली, मात्र त्यावेळी तिचे मूळ हिंदू नाव वापरण्यात आल्याचा उल्लेख तक्रारीत आहे. पीडितेच्या म्हणण्यानुसार लग्नानंतर काही महिन्यातच पतीचे इतर महिलांशी अनैतिक संबंध असल्याचे तिला समजले. त्याबाबत विचारणा केल्यानंतर तिला मारहाण व धमक्या दिल्या जात होत्या. तिला जबरदस्तीने नमाज पठण व कुराण वाचण्यास भाग पाडले जात होते. पतीकडून वारंवार जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले जात असून नकार दिल्यास मारहाण केली जात होती असा आरोप आहे. सासू गुलशन तासे या देखील पतीला चिथावणी देत असल्याचा दावा करण्यात आला आहे. डिसेंबर 2018 मध्ये 4 महिन्याची गरोदर असताना सासू आणि पतीने पोटात लाथा मारून मारहाण केल्याने रक्तस्राव होऊन गर्भपात झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर तिला बोरिवली येथे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे नमूद आहे. या घटनेनंतर 2019 मध्ये काश्मीरा पोलीस ठाण्यात अदखलपात्र तक्रार नोंदवण्यात आली होती. सततच्या छळामुळे 2020 मध्ये नैराश्यात येऊन 2 वेळा आत्महत्येचा प्रयत्न केल्याचेही तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर पुणे व मुंबई येथे मानसोपचार तज्ञांकडे उपचार घेतल्याचे सांगितले आहे. तक्रारीनुसार पुढील काळातही पतीकडून जबरदस्तीचे शारीरिक संबंध, इतर महिलांशी संबंध, 4 विवाह करण्याची धमकी तसेच मुलांसाठी जबरदस्ती असे प्रकार सुरूच होते. 2024 मध्ये सासू व पती जमीन व्यवहाराशी संबंधित गुन्ह्यात फरार असल्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच जामीन मिळवण्यासाठी खोट्या तक्रारी करण्यास भाग पाडल्याचा आरोपही करण्यात आला आहे. पोलिसांनी पीडितेचा सविस्तर जबाब नोंदवला असून वैद्यकीय अहवाल, पूर्वीच्या तक्रारी व इतर पुरावे तपासले जात आहेत. प्रकरण अत्यंत गंभीर स्वरूपाचे असल्याने पुढील तपास सुरू आहे. दरम्यान या आरोपांमुळे मीरा भाईंदर परिसरात मोठी खळबळ उडाली असून तपासानंतर आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे. एकेकाळी जमीन व्यवहार, खंडणी आणि गुन्हेगारी कारवायांमुळे चर्चेत असलेले हे कुटुंब आता घरगुती अत्याचाराच्या आरोपांमुळे पुन्हा प्रकाश झोतात आली आहेत. गुलशन तासे या परिसरात दबदबा असलेल्या व्यक्ती म्हणून आरोपानंतर त्यांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. पोलिसांनी तपास निर्णायक टप्प्यात असून वैद्यकीय अहवाल, कॉल रेकॉर्ड, पूर्वीच्या तक्रारी आणि साक्षीदारांच्या जबाबाच्या आधारे पुढील कारवाई होणार आहे. जर आरोप सिद्ध झाले तर लेडी डॉन आणि तिचा मुलगा कायद्याच्या जाळ्यात अटकण्याची शक्यता नाकारता येत नाही. मीरा भाईंदर मध्ये सध्या एकच चर्चा, दबदबा मोठा की कायदा मोठा. या प्रकरणात पुढे काय घडते याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.